नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंदी ही कमाईची संधी असते असं म्हणतात. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचं महत्त्व सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कळू लागलेलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात सोनं ही देखील एक चांगली गुंतवणूक ठरू शकते हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा कळालं. मात्र ज्यांना या दोन्हीमध्ये गुंतवणुकीची काही कारणांनी गुंतवणूक करता आली नाही त्यांच्यासाठी आता काही संधी आहे का याबद्दल आज आपण बोलणार आहोत. खास तज्ञ त्यासाठी आपल्या सोबत असतील. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. आठवड्याच्या पहिल्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये उभारी दिसली. बाजारातील व्यवहारांमध्ये हवं तसं कन्व्हिक्शन नसलं तरी निफ्टी साधारण 100 अंकांनी वधारून बंद झालेला आहे. तर दिवसभर 22,500 ची पातळी राखण्यासाठी संघर्ष सुरू राहिलेला बघायला मिळाला. मॉर्गन स्टॅनली या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनीनं इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा या दोन्ही कंपन्यांना भारतातील टॉप 10 कंपन्यांच्या यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. मॉर्गन स्टॅनलीनं कोफोर्ज आणि इंडिगो या दोन कंपन्यांचा टॉप 10 कंपन्यांमध्ये समावेश केलेला आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे शेअर 76% वधारतील असा अंदाज मोतीलाल ओसवालने वर्तवलेला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कंपनीची पुढील 1 ते 3 वर्ष ही चांगली असतील. या काळामध्ये कंपनीला नफ्याची स्थिती चांगली असू शकते असा अंदाज मोतीलाल ओसवालने वर्तवलेला आहे. मारुती सुझुकीने तिसऱ्यांदा आपल्या गाड्यांची किमती वाढवलेल्या आहेत. आधीच 4 चाकी गाड्यांची विक्री कमी होते, त्यात किमती वाढल्यानं विक्रीवर परिणाम होईल अशी भीती आता बाजारात व्यक्त होतीये. मारुती सुझुकी पाठोपाठ आता टाटा मोटर्सनं देखील 4 चाकी व्यावसायिक गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. टाटा मोटर्सच्या व्यावसायिक गाड्या 2% महाग होणार आहेत. सोन्याच्या दरात सर्वोच्च पातळीवरून आज काहीशी नफा वसुली झाली. रविवारी 1 तोळ्याचा सोन्याचा दर हा 91,000च्या वर गेलेला होता. गेल्या काही दिवसापासून तापलेला सोन्याचा बाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी काहीसा थंड झाला. सोन्याचा दर किरकोळ म्हणजे 200 रुपयांनी कमी झाले. रविवारी चालू वर्षात सोन्यानं 14व्यांदा नवा उच्चांक नोंदवला होता. सोन्यानं गेल्या 2.5 महिन्यात 14% परतावा दिला, तर गेल्या वर्षभराचा विचार केला तर सोन्याचा परतावा 35% आहे. जागतिक स्थैर्य कमी झालं नाही तर ही झळाळी अशीच काही दिवस सुरू राहील असा तज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे. ओला इलेक्ट्रिसिटीची सबसिडियरी कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांनी दिवाळखोरीची तक्रार केली. त्यानंतर ओलाच्या शेअरची किंमत 50 रुपयांच्या खाली गेली आहे. बाजाराच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि गौतम अदानी समूहाचे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी जे आहेत राजेश अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलेलं आहे. 2012 मध्ये सिफोच्या माध्यमातून अदानी एंटरप्राइजेसच्या अध्यक्षांच्या विरोधात फसवणुकीचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं. भारताची व्यापारी तूट गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात तुटीचा आकडा $14.5 अब्ज वर स्थिरावला. जानेवारी महिन्यात हा आकडा तब्बल $22 अब्ज पोहोचला होता. आणि आता वळूया मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे. एकीकडे सोनं वधारताना दिसतंय. शेअर बाजारामध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. ज्या गुंतवणूकदारांना संधी साधता आली नाही त्यांच्यासाठी संधीची ही योग्य वेळ आहे का? आता त्यांनी गुंतवणूक करावी का? हा मूळ मुद्दा आहे, मूळ विषय आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत 2 तज्ञ आहेत. म्युच्युअल फंडातले तज्ञ महेश चव्हाण आपल्यासोबत असणार आहेत. त्यासोबतच सोन्याबाबतचे तज्ञ राजेश रोकडे हे देखील आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्या दोघांकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिले महेश चव्हाण यांच्याकडे जातोय. महेशजी, म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार म्हणून तुम्ही काम पाहता. गोल्ड ETF मध्ये गुंतवणूकदारांची गेल्या वर्षभरात चांगली भरभराट झाली आहे. इक्विटीच्या पडझडीमध्ये गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला गोल्ड ETF ने आधार दिलेला आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय का?
महेश चव्हाण आणि राजेश रोकडे यांच्याशी संपर्क आपण साधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपला जो मूळ विषय आहे की संधी गुंतवणुकीची ही योग्य आहे का, एकीकडे इक्विटी बाजारामध्ये चढ उताराचं वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण बघायला मिळते, तर दुसरीकडे जागतिक पातळीवर जी अस्थिरतेची स्थिती निर्माण झालेली आहे, सोन्याचे दर हे सातत्याने वाढत गेलेले आपल्याला बघायला मिळत आहे. सोनं हे सातत्यानं वाढत आहे, त्यामुळे सोनं खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का, हा आज आपला चर्चेचा विषय असणार आहे. त्यासाठीचे तज्ज्ञ आपल्यासोबत असणार आहेत राजेश रोकडे. थोड्याच वेळात आपला त्यांच्यासोबतचा संपर्क साधला जाईल. मात्र त्यांनी आपल्याच कार्यक्रमामध्ये एक भाकीत वर्तवलेलं होतं की लवकरच सोनं 1 लाखाचा टप्पा पण गाठेल आणि सोनं 1 लाखाचा टप्पा गाठण्याच्या नजीक पोहोचलेलं आहे. मात्र अजून 1 लाखाचा टप्पा गाठलेला नाहीये. दुसरीकडे चांदीमध्ये देखील आपल्याला मोठी उसळी भावामध्ये बघायला मिळते. चांदीनं 1 लाखाचा टप्पा पार केलेला होता. 1 किलो चांदीचा दर हा 1 लाखाच्या पलीकडे गेलेला होता. सोन्याचे दर कधी वाढतायत, कधी 1 लाखाच्या पलीकडे जात आहेत, याकडे सगळ्या गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. आणि ज्यांना ही संधी साधता आलेली नाहीये, ज्यांना सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवायचा आहे, त्यांनी आता गुंतवणूक करावी का, हा आत्ताचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सोन्याची खरेदी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला खरेदी करता येते, म्हणजेच पेपर गोल्ड ज्याला म्हणतो त्या पद्धतीनेही आपल्याला घेता येऊ शकतं. प्रत्यक्ष पद्धतीनं सोनं विकत घेता येऊ शकतं. आणि आपल्यासोबत आणखी एक तज्ज्ञ जोडले गेलेले आहेत. कोटक कमोडिटीचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट अभिजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. अभिजितजी, स्वागत आहे. गेल्या 2.5 महिन्यात सोन्यानं 14% परतावा दिलेला आहे. वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास 35% वाढ झालेली आहे. चार्टवर सोन्याचं नजीकचं भविष्य काय दिसतंय? धन्यवाद. चार्ट वरती जर तुम्ही बघाल तर स्पॉट गोल्ड जे US आहे ते शुक्रवारी 3000चा टप्पा त्यांनी टच करून खाली आलाय. सो आता इथून जर तुम्ही एकदम शॉर्ट टर्म मध्ये जर बघत असाल, एक 8 दिवसासाठी किंवा 2 आठवड्यांसाठी, माझा आवाज ऑडिबल आहे का तुम्हाला? हो, बोला. ओके, हा. सो येणाऱ्या एकदम शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही बघाल तर स्पॉट गोल्ड इंटरनॅशनल पातळीवर पण $3040 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर 3080. म्हणजे आपण समजा आपल्या इंडियन MCX गोल्ड फ्युचर जे आहे, जे MCX एक्सचेंजवर ट्रेड होतं, त्याचं जर तुम्ही बघाल आता साधारण 88,000च्या आसपास चालू आहे. सो येणाऱ्या एकदम नजीकच्या काळामध्ये म्हणजे एक 2 आठवड्यामध्ये मला असं वाटतं की एक 89,500 आणि 90,500 पर्यंत तो टच करायला हवी ती लेवल. अच्छा, ओके. महेश चव्हाण यांच्याकडे जाऊया. महेश चव्हाण यांना काही वेळापूर्वी प्रश्न विचारलेला होता, मात्र त्यांच्यासोबत संपर्क साधण्यात अजूनही काही अडचणी येत आहेत, त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोबतच राजेश रोकडे यांच्याकडे पण देखील आपण जाणार आहोत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. मात्र पुन्हा एकदा अभिजित चव्हाण यांच्याकडे जाऊया. राजेश रोकडे यांच्याशी संपर्क झालेला आहे. राजेशजी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. तुम्हाला आवाज ऐकू जात नव्हता, आता तो आवाज व्यवस्थित झालाय? हो, आता ऐकू येतो. ओके, बरं. राजेश रोकडे हे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. राजेशजी, सोन्याचे दर वाढल्यानं सोने खरेदी कमी झालेली आपल्याला बघायला मिळते का? कारण असं दिसतं की ज्या गोष्टीचे दर वाढतात त्याची खरेदी कमी होते. सोन्याच्या बाबतीत असं काही दिसतंय का? सोन्याची खरेदी अजूनही तशीच आपल्याला बघायला मिळते? नाही, मी बिलकुल सहमत नाही आहे या गोष्टीपासून. कारण की सोन्याचा रेट वाढतो तेव्हा त्याचं अट्रॅक्शन वाढतो. आणि मी हे तुम्हाला ज्याला फिगर मध्ये मी सांगतो तुम्हाला, पहिले आमच्याकडे 600 टन इम्पोर्ट व्हायचं, मग ते 700 झालं, आता 820 टन मागच्या वर्षाला इम्पोर्ट झालेलं. हे कस्टम DG कस्टम कडनं आलेले फिगर आहे. 821 टन मागच्या एका वर्षात इम्पोर्ट झालं. त्याच्यामुळे हा फिगर वाढत जातोय दर वर्षाला. याचा अर्थ असा आहे की सोन्याचे भाव वाढले तरी इम्पोर्ट मध्ये कुठेच काही फरक पडलेला नाहीये. दुसरी गोष्ट, GST कलेक्शन जे पहिले व्हायचं त्याच्यापेक्षा जास्त कलेक्शन व्हायला लागलेलं आहे आणि ग्राहकांचं याच्याकडे अट्रॅक्शन वाढायचं कारणच त्याचा रेट आहे. आणि आपल्या याच्यात भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप वेगळं महत्व आहे. इथे धार्मिक महत्व आहे, सांस्कृतिक महत्व आहे. आणि याला पहिले तर फक्त आणि फक्त लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करायचे, परंतु आता एक फॅशन सिम्बॉल झालेला आहे, एक कुठे ना कुठे त्यांना स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. लोक जेव्हा लग्न प्रसंग असतं त्यावेळेस दागिने घातले की त्यांना एक 16 शृंगार त्यातला हा एक शृंगार होतो. त्याच्यामुळे कुठेही याच्यात कमी झालेला नाही. उलट
लोक जे पहिले खरेदी करायचे त्याच्यापेक्षा जास्त खरेदी करायला लागलेले आहे. त्याचं कारणही असं आहे की लोकांना हे माहिती आहे की मी समजा यावर्षी खरेदी केलं तर पुढच्या वर्षी कमीत कमी 10% आणि मॅक्झिमम 25% इन्क्रीमेंट किंवा रेटमध्ये ऍप्रिसिएशन ते फक्त आणि फक्त सोनं देतं. जर मी मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाला बघितलं तर जवळजवळ 28% यावेळेस रिटर्न दिलेला आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलची एक रिपोर्ट आलेली आहे, इंटरनल रिपोर्ट. त्याच्यात 1971 पासून तर 2024 पर्यंत त्यांनी एक सर्वे केलेला आहे वर्ल्डचा. त्याच्यात असं आहे, इन्फ्लेशन रेट 2% ते 5% नॉर्मली पूर्ण वर्ल्ड मध्ये असतं आणि सोन्याने 8% ते 10% रिटर्न ऍव्हरेज दिलेला आहे. त्याच्यामुळे याचं अट्रॅक्शन जसं जसं वाढत जातं सोन्याचा दर तसं तसं अट्रॅक्शन वाढत जातं. आणि आमच्याकडे आता गुढीपाडवा आहे 30 तारखेला, त्याची ऑलरेडी बुकिंग लोकांनी करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यावरून मला हे कळतं आहे की सोन्याचा भावानी काहीही फरक पडत नाही. उलट काही जे खर्च असं होते की त्यांना ते खर्च दुसरीकडे करायचे, ते खर्च त्यांनी थांबवलेले आहे आणि ते जो थांबलेला पैसा आहे तो आमच्याकडे आमच्या इंडस्ट्रीकडे वळवलेला आहे. बरं, पुढचा यालाच जोडून एक प्रश्न विचारतो की सोनं खरेदीसाठी असा काही वेगळा काळ असतो की ज्या वेळेला सोनं स्वस्त होतं त्यावेळेला लोकांनी खरेदी केले पाहिजे, कारण आता सोनं खूप महाग झालेलं आहे. बिलकुल. बघा, स्वस्त आणि महाग हा असा भाग नाही म्हणेल. मी म्हणेल की ज्या वेळेस तुमच्याकडे तुमचे काही सेव्हिंग केलेली जर भांडवल किंवा पैसे असतील त्यावेळेस सोनं खरेदी केलं पाहिजे. जेव्हा मी खुद स्वतः एक रिटेलर आहे, मी बघितलेलं आहे की सोन्याच्या भावात जर घर्षण झाली तर ग्राहक थांबतात. ते हे विचार करतात की अजून सोन्याचा भाव कमी झाला तर मी खरेदी करेल. परंतु सोन्याचा दर जेव्हा वाढतो तर उलट ते उद्या घेणारे लोक आज खरेदी करतात. ज्याच्याकडे 6 महिन्यांनी लग्न असेल किंवा पुढच्या वर्षी लग्न असेल ते यावर्षी सोन्याचे दागिने घेऊन ठेवतात. त्यांना असं वाटतं आज माझा दागिन्यांचा बजेट जर 5 लाख रुपये आहे, तो जर पुढच्या वर्षीपर्यंत मी थांबलो तर मला 7 लाख रुपये लागू शकतात. किंवा बऱ्याचशा गोष्टीकडे कोणाची मुलगी असेल तिचं 5 वर्षानंतर लग्न आहे तर हळूहळू त्यांचे पॅरेंट्स यावर्षीच कंगन 15 वर्षांपूर्वीच्या चित्राचं तैलचित्रात केलं रूपांतर. गावातील तरुणांनी केला. शिवबाई अंगठ्या असेल हे आताच घेणं सुरू करतात आहे. त्यांना माहिती आहे जेव्हापासून हॉलमार्क आलेल्या या इंडस्ट्रीमध्ये सोन्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भिसळण नाही आहे किंवा सोन्यामध्ये कुठल्याच क्वालिटी म्हणून भीती नाही आहे. दुबईमध्ये घेतलेलं सोनं आणि भारतात घेतलेलं सोनं एकसारखं आहे. उलट दुबईपेक्षा स्वस्त सोनं नागपूर इंडियात आहे हे मी म्हणेल. आणि याच्यासाठी म्हणून लोक आता वाढत्या भावात जास्त घेतात, कमी झालेत तर नाही घेत. हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक मुद्दा सांगितला, दुबईपेक्षा स्वस्त सोनं नागपुरात मिळतंय, कसं ते सांगाल? बिलकुल. मी नागपूर नाही, मी पूर्ण भारतात सांगेल. बघा, मागच्या वेळेस जेव्हा आपली अर्थसंकल्प टाकल्यात सांगितल्या त्यावेळेस 9% ड्युटी कपात झालेली आणि 9% ड्युटी कपात झाली. त्यावेळेस आपलं कस्टम इम्पोर्ट ड्युटी होती 15% आणि ती झाली आता फक्त 6%. आणि दुबईला मी जर कंपॅरिझन करील तिथे 5% वॅट आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेकिंग चार्जेस तिथे कमीत कमी 25%च्या वर आहे. भारतात सगळ्यात जास्त ज्वेलरी बनल्या जातं आणि भारतातली ज्वेलरी पूर्ण वर्ल्ड मध्ये जातं. 70% ज्वेलरी दुबईला सुद्धा भारतातून जातं आणि तिथल्या मेकिंग चार्जेस मध्ये आणि इंडियाच्या मेकिंग चार्जेस मध्ये दुप्पटचा फरक आहे. समजा मी 5% इम्पोर्ट ड्युटी पकडली, 3% जीएसटी पकडलं म्हणजे झाले 8% आणि 12 ते 13% मी समजा त्याला मेकिंग चार्जेस पकडलं तरी सगळं मिळून 20%च्या वर होत नाही. जेव्हा की दुबई सारख्या एक म्हणजे मानल्या गेलेली गोष्ट की बा दुबईला सगळ्यात स्वस्त सोनं आहे, तिथे 25% प्लस 5% वॅट म्हणजे कमीत कमी 28 ते 30% मेकिंग चार्जेस तिथे जातं. त्याच्यामुळे दुबईपेक्षा स्वस्त भारतात सोनं अवेलेबल आहे. पहिले हे जेव्हा 9% कपात नव्हतं झालं त्यावेळेस पर्यंत मान्यता होती की बा दुबईला स्वस्त आहे, परंतु असं काही राहिलेलं नाहीये. दुबईपेक्षा जास्त रिलायबल आणि स्वस्त भारतात सोनं आहे, मी हे सांगेल. धन्यवाद राजेशजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आता आपण थोड्याशा टेक्निकल बाजूंकडे पण जाण्याचा प्रयत्न करू. 2 गेस्ट तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, महेश चव्हाण आणि अभिजित चव्हाण. अभिजित चव्हाण यांच्याकडे गेलेलो होतो, महेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र ऑडिओ जात नव्हता. पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित झालेला आहे. महेशजी, गोल्ड ETF मध्ये गुंतवणूकदारांची गेल्या वर्षभरात चांगली भरभराट झालेली आहे. इक्विटीच्या पडझडीच्या काळात खऱ्या अर्थानं पोर्टफोलिओला गोल्ड ETF ने आधार दिला होता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का? धन्यवाद श्रीरंग सर आणि सर्व आपल्या NDTVच्या प्रेक्षकांना. तर गेल्या वर्षभरामध्ये नाही तर जवळपास कोविड नंतरच आपण बघितलं की जगामध्ये अनसर्टनिटीमुळे
बऱ्यापैकी पोर्टफोलिओ मॅनेजरनी त्यांचा जो पोर्टफोलिओमध्ये सोनं असेल किंवा गोल्ड ETF असेल याचा जो आधी 5-10% म्हणजे 10% ऍव्हरेज साधारण असायचा तो वाढवायला घेतला होता. आणि गेल्या वर्षी जवळपास चांगल्या फंड मॅनेजरनी म्हणजे ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कधीच 10%च्या वर एक्सपोजर घेतला नव्हता त्या सगळ्यांनी 15 ते 20% पर्यंत कमॉडिटीमध्ये म्हणजे ETF फंड बोला किंवा काय बोला तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि त्या माध्यमातून जे आता सोन्याचं शेअर बाजारामध्ये थोडी पडझड आपल्याला पाहायला मिळते किंवा एक 3-4 वर्षानंतरच्या तेजीला एक थोडासा लगाम लागतोय, तर जिकडे ज्या पोर्टफोलिओनी ETF किंवा माध्यमातून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर या 20% ज्यांनी पोर्टफोलिओ ठेवलेला आहे ETF मध्ये तर त्यांनी नक्कीच चांगले रिटर्न्स त्याच्यामध्ये जनरेट केलेत. आणि कुठेतरी गोल्ड हे हेजिंग कमोडिटी म्हणजे काय की जेव्हा इन्फ्लेशनच्या समोर जर जगभरामध्ये जर महागाई असं जर पाहिलं तर 7% आहे आणि 7 to 9% गेल्या 30 वर्षाचा जर इतिहास पाहिला सोन्याचा तर 7 to 9% रिटर्न म्हणजे ऍव्हरेज 9% रिटर्न सोनं देत आलं होतं. पण कुठेतरी सोनं आता तो बेंचमार्क तोडून 10 ते 12च्या रेंजला आता जात आहे. आणि ETF ज्या फंड मॅनेजरनी म्युच्युअल फंडामध्ये असेल किंवा ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत तिथे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या पोर्टफोलिओला एक सपोर्टिव्ह फॅक्टर याच्यातून आलेला आहे. ओके, अभिजित चव्हाण यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. अभिजितजी, आपण जी सोन्याची पातळी बघतोय सर्वोच्च पातळीवर असताना नफा घेऊन बाजूला होणं चांगलं की अपसाईड असल्यानं आणखी त्यामध्ये गुंतवणूक करायची? तुम्ही गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल? बघा आता तर सध्याची परिस्थिती बघता तर ट्रेंड त्याचा वरचाच वाटतोय. शॉर्ट टर्म साठी पण आणि मीडियम टर्म साठी पण वरतीच वाटतंय. पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे जे गुंतवणूकदार असतात त्याच्यामध्ये काही प्रकार असतात. काही खूप छोट्या टाइमासाठी ट्रेड करणारे असतात, काही थोडंसं मीडियम टर्म घेऊन होल्ड करणारे असतात. सो जर मला असं वाटतं की जर ज्यांनी खूप आधीपासून बाय जर केलं असेल तर त्यांनी त्यांचे थोडेफार एक 25-30% प्रॉफिट बुकिंग करू शकतात इकडे आणि राहिलेली पोझिशन ते ओपन ठेवू शकतात बाय साईड मध्ये. ज्या लोकांना एंट्री करायला नाही मिळालंय आणि ज्यांना असं वाटलं की माझं हे चुकलंय मूव म्हणजे माझं राहून गेलं ह्याच्यात बाय करायचं तर त्यांनी अग्रेसिव्ह जर ट्रेडर असतील तर त्यांनी इथे बाय केलं तरी चालेल. जर ते थोडेसे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर असतील तर इथून एक 1,500 रुपये खाली आता भाव 88,000 तर मला वाटतं एक अराउंड 8600-600 पर्यंत ते लोक एक नवीन एंट्री बाय करू शकतात गोल्डमध्ये आणि त्याचा स्टॉप लॉस एक 85,300 लावून ते लोक एक पोझिशन होल्ड करू शकतात. सो मला असं वाटतं इथून अपसाईडच आहे गोल्ड मध्ये. MCX गोल्ड फ्युचरवर जर कोण ट्रेड करत असेल तर त्या लोकांनी नवीन पोझिशन बाय करणं ही योग्य आहे यावेळी. ओके, राजेशजी, अपसाइड दाखवत आहे सोन्याचे जे टेक्निकल अनालिस्ट आहेत ते म्हणतात की सोनं अजून वाढेल. तुमची काय भाकीता आहेत? सोनं 1 लाखाचा टप्पा कधीपर्यंत गाठेल अशी तुमची शक्यता वर्तवताय तुम्ही? बघा, सोन्याचे भाव वाढणार इतकं नक्कीच आहे आणि मी नेहमी म्हणतो की इतिहासच सांगतोय की भविष्य काय आहे. आणि हा मागचा 100 वर्षाचा इतिहास आहे की सोन्यानी रिटर्न खूप चांगलं दिलेलं आहे. आताच महेशजी पण बोलले, अभिजितजी पण बोलले. परंतु मला काही गोष्टी आपल्या समोर ठेवायच्या. सोन्याचा स्वर्णम काल समोर येणार आहे, आता नाही, याच्या पलीकडे येणार आहे. त्याचं कारण असं आहे की एक गोल्डमॅन सॅक्सची रिपोर्ट आहे की सध्या सोन्याचा जो इंटरनॅशनल दर आहे तो आहे $3,000 प्रति अंश. हे $3,200 मार्च-एप्रिल पर्यंत होईल असं त्यांचा एक रिपोर्ट आहे. आणि मला तरी असं वाटतं की सोन्यानी नेहमी नवीन विक्रम बनवलेले आहे. त्या विक्रम बनवताना नेहमी जो त्यांचा जो एक विक्रम होता तो स्वतःच तोडत गेलेले आहे. आता तुम्हाला मी काही उदाहरण सांगतोय की जेणेकरून तुम्हाला बसेल की नाही बा हेच बरोबर आहे. बघा, सोन्याला कुठे कुठे सपोर्ट केल्याने सोन्याचा भाव वाढतो. बघा, जितके पण वर्ल्डच्या सेंट्रल बँक्स असतील मागच्या वर्षी 1047 टन त्यांनी खरेदी केली. समजा आता भारतातली रिझर्व्ह बँक त्यांनी खरीदारी केली. दिवसांदिवस फेडरल बँक जे आहेत त्यांचं इंटरेस्ट रेट कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास गोल्डवर वाढत गेलेला आहे. जेव्हा कधी टॅरिफ वार्स वाढतात, आता तुम्ही बघितलं असेल युएसला तिथले प्रेसिडेंट टॅरिफ लावतात एका दुसऱ्या कंट्रीवर, तिथली कंट्री त्यांना लावत आहे. हा एक प्रकारचा एकामेकाच्या अर्थव्यवस्थेला किंवा त्यांच्याकडनं येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावून कुठे ना कुठे आपल्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात. त्याच्यामुळे एकामेकाचे हे टॅरिफ वार युद्ध सुरू आहे. त्याच्यामुळे पण सोन्यावर असर येतं. कारण की जेव्हा कधी आपली रुपया किंवा करन्सी असेल
ती डिव्हॅल्युएट नको व्हायला म्हणून लोक किंवा म्हणून तिथले देश आपलं जे रिझर्व्ह आहे ते सोन्यामध्ये ठेवणं सुरू करतात. आणि त्यातल्या त्यात जेव्हा कधी युक्रेन सारखी परिस्थिती किंवा रशिया सारखी परिस्थिती, आणि तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत युक्रेन आणि रशियामध्ये युएसनी सपोर्ट करत एक दिवसाचं युद्ध किंवा 3 दिवसाचं युद्ध 3 वर्षापासून चालून ठेवलेलं आहे. हे कुठे ना कुठे पॉलिटिकल जिओ पॉलिटिकल जे टेन्शन्स आहे ते नेहमी कुठे ना कुठे सुरू राहतं. पहिले तरी असं व्हायचं की लोक एकमेकाशी युद्ध करून हा विषय संपवायचा, परंतु लोक बॅकिंगमध्ये राहून कशी ती अर्थव्यवस्था बिघडवता येईल, कसं तुम्हाला पूर्ण वर्ल्डला 2 पार्टमध्ये भागता येईल, अशी टेंडन्सी काही विकसित देशांनी सुरू केलेली आहे. जसं युएसचे प्रेसिडेंटनी स्वतःचा हात काढला तिकडे युरोपियन युनियननी त्याला सपोर्ट केला. म्हणजे कुठे ना कुठे पूर्ण वर्ल्डला 2 पार्टमध्ये भागून ठेवायचं आणि आपली अर्थव्यवस्था सुधारायची किंवा आपले केलेले वस्तू तिथे त्याच्यात टाकत जायचं. पण जेव्हा त्यांनी 50% आपली जे डिफेन्स आहे त्याची कटोती केली, डिफेन्स जो अमाऊंट त्यांनी फिक्स केलेला, याचा अर्थ त्यांना लक्षात आलं की त्यांची अर्थव्यवस्था खराब होते, त्यांचा डॉलर काही दिवसांनी उतरू शकतो खाली. त्याच्यामुळे जेव्हा कधी अशी परिस्थिती येतं तर सगळ्यात पहिले आपला देश म्हणा की कुठलाही देश आपले जे रिझर्व्ह आहेत ते सोन्यामध्ये गुंतवणूक ठेवतात, जेणेकरून इन्व्हेंटरी प्रॉफिट ज्याला म्हणतात किंवा सोन्यातनं येणारा जो प्रॉफिट आहे तो त्याच्यात ऍड होतो. सोन्याचे दर वाढेल त्याच्यासाठी एकच कारण नाहीये. समजा युद्ध थांबलं तरी काही फरक पडणार नाही, कुठे ना कुठे अर्थव्यवस्थेचा प्रॉब्लेम येईल. युद्ध थांबलं, अर्थव्यवस्था सुधारली तर कुठे ना कुठे जसं आता चायनामध्ये तिथल्या जे इन्शुरन्स कंपनीज आहे त्यांना गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला परमिशन दिली तिथल्या गव्हर्नमेंटनी, तर त्यांची त्याच्यात बाईंग आलेली आहे. भारत स्वतः 800 टन इम्पोर्ट करतात दर वर्षाला. तर असे सगळीकडे डिमांड असल्यामुळे वेगवेगळे फॅक्टर आहेत. महेश चव्हाण यांच्याकडे जाऊया. महेशजी, गुंतवणुकीचा परतावा अनेक जण यावेळी जो मिळालेला आहे प्रॉफिट बुक करण्याचा त्यांचा कल आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतो. जरा प्रॉफिट बुक करायचा असेल आणि दुसरीकडे तो गुंतवायचा असेल तर हे सुज्ञ गुंतवणूकदाराचं अर्थातच लक्षण मानलं जातं. मात्र हे करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे? याच्यामध्ये मी सांगेन की याच्यामध्ये सामान्य गुंतवणूकदाराने तरी म्हणजे फटाफट डिसिजन घ्यायला जाऊ नये. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जसं आता अभिजित चव्हाण सर टेक्निकल अनालिस्ट आहेत, तर इथे या म्हणजे डायनामिक इन्व्हेस्टमेंट मध्ये फटाफट म्हणजे जगभरामध्ये होणारे चेंजेस सामान्य गुंतवणूकदाराला कळत नाही. तर सामान्य गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओ अलोकेशनच्या माध्यमातून म्हणजे जसं की मगाशी सर बोलले की जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही आता खरेदी करा, म्हणजे तुम्ही खाली आलं तरी तुम्ही तेवढं सहन करू शकता. तर मला वाटतं आपण जर सामान्य गुंतवणूकदाराशी बोलतोय तर त्यांनी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 20%, 30% एक पोर्शन ठेवा आणि त्याची गुंतवणूक ही सगळीकडे असणं गरजेचं आहे. मग तो शेअर बाजारमध्ये असेल, म्युच्युअल फंडमध्ये असेल, सोन्यामध्ये असेल. ओके, ना की त्यांनी इकडे रिटर्न वाढतायत म्हणून लगेच पैसे घेऊन तिकडे शिफ्ट होणं. हे जगामध्ये याला बोलतो स्पेक्युलेशन. आणि हे स्पेक्युलेशन करणारे जगभरामध्ये मोठी लोक असतात जे करोडो नाही अब्जो रुपये घेऊन खेळत असतात इथे. त्यांच्यासाठी ते स्विच होणं सोपं आहे. जसं भारतातून FII निघाले ते दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायला गेले. पण सामान्य गुंतवणूकदाराला ज्याला स्वतःचं जीवनमान बघून गुंतवणूक करायचे तर त्यांनी त्याचा पोर्टफोलिओ बॅलन्स ठेवा. त्यांनी त्याचा पोर्शन कमी जास्त करावा जिकडे ज्या पद्धतीने बाजारचा कल आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी केलं कधीही त्याच्यासाठी योग्य राहील. अभिजित चव्हाण यांना प्रश्न विचारायचा आहे की जी सोन्याबद्दलची आपण स्थिती बघतोय तशीच चांदीबद्दलची पण स्थिती बघायला मिळते का? चांदीबद्दलचं फ्युचर काय सांगताय तुमच्याकडचे आकडे? आणि चांदीमधली ही तेजी आणखी अशीच काही दिवस चालू राहील का त्याच्यामध्ये पण काही दिवसांनी आपल्याला घट बघायला मिळू शकते? नाही, चांदीमध्ये पण म्हणजे अपट्रेंडच आहे आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं चांदी पण वरच्या दिशेनेच जाईल. आता साधारण MCX वरती 1,05,000च्या आसपास ते ट्रेड होत आहे. सो मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये 1,10,000 आणि 1,20,000चा टप्पा चांदी पार पाडेल. ओके, राजेश रोकडे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. राजेशजी, आपण चांदीबद्दल बोलतोय, जसं सोन्याबद्दल आशावादी आहात तसंच तुम्ही चांदीबद्दल पण आशावादी आहात? बिलकुल, चांदीमध्ये खूप जास्त चान्सेस आहेत चांदीचे रेट वाढायचे. कारण की बघा, ज्याप्रमाणे $3,000 पहिल्यांदा सोनं वाढलं आणि सोन्याने मागच्या एका वर्षात नवीन विक्रम बनवले. परंतु चांदीमध्ये तुम्हाला वेगळी गोष्ट सांगतो मी. चांदीमध्ये $48 इंटरनॅशनली आतापर्यंत हायस्ट झालेला आहे आणि तो सध्या आता तो टप्पा तोडलेला नाहीये.
आता सध्या $34 आहे. म्हणजे आताही जर मी बघितलं तर कमीत कमी $14 अजून तेजी होईल आणि $15 ज्या दिवशी तेजी होईल त्या दिवशी सोन्याचा चांदीचा दर 1.5 लाख आणि 2.25 लाखाच्या जवळजवळ राहील असं मला दिसतंय. आणि त्याच्या मागचे आकडे पण मी तुम्हाला सांगतोय. मागच्या वर्षी टोटल चांदी 7,000 टन इम्पोर्ट झालेली, त्याच्या मागच्या वर्षी 3,500, म्हणजे 3,500चा डबल मागच्या वर्षी इम्पोर्ट झाली. 7,000 टन नंतर कमीत कमी 1,500 टन रिसायकल होतं सिल्वर, म्हणजे जुनी चांदी येतं. म्हणजे झाले हा मार्केट 8,500 टनांचा. 8,500 पैकी जर मी 3,500 इंडस्ट्रियल यूज साठीच काढून पण टाकला बाहेर, तरी ही इंडस्ट्री 5,000 टनाची आहे. आज 5,000 टन चांदी आपल्या भारतात म्हणजे युटेन्सिल्सच्या नावाने घेतल्या जातं, दागिन्यांच्या नावाने घेतल्या जातं, किंवा आता तुम्हाला आठवत असेल मध्यंतरी चांदीची चैना खूप विकायला लागलेल्या. आता व्हॅलेंटाईन वीक होता त्यावेळेस सगळ्यात जास्त चांदीची पायल विकायला लागलेल्या. त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे ही एक चांगला धातू आहे आणि आपली काया पण चांगली राहतं. त्याच्यामुळे लोक हळूहळू चांदीकडे वळायला लागले. इव्हन डिनर सेट्स, पूजेची थाली हे एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे लोक वाढदिवसाच्या दिवशी बाकी खर्च कमी करतात, परंतु एक चांदीची थाळी घेतात. त्याचा 2 फायदा, एक तर ती चांदीचा थाळीचा तो यूज पण करू शकतात आणि एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट पण होतं. त्याच्यामुळे मला वाटतं चांदीमध्ये खूप उज्ज्वल भविष्य आहे आणि जो $48 इंटरनॅशनली आतापर्यंत बनलेला आहे तो रेकॉर्ड लवकरच तुटेल. ओके, तीनही तज्ञांचे आभार मानून या कार्यक्रमात इथेच थांबूया. मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि फायदेशीर मार्ग कोणते आहे हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे. आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4:30 वाजता प्रसारित होतो. गुंतवणुकी संदर्भातले आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. उद्या पुन्हा भेटूया नवा विषय आणि नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन. तोपर्यंत पाहत राहा NDTV मराठी.